ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी फडणवीसांचा प्रचार दौरा। त्र्यंबकेश्वरसह शहादा, भुसावळ, कोपरगावमध्ये सभा घेणार। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती ठरणार। ठाकरे बंधूंसोबत जाणार की काँग्रेससोबत आघाडी करणार, पवारांच्या भूमिकेकडे लक्ष। मराठी हिंदी वादामध्ये कल्याणच्या अर्णवची आत्महत्या, भाजप शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करणार। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप। कल्याण डोंबिवलीमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। भाजपला हिंदुत्व आणि त्या शब्दाशी काही देणं घेणं नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। अंबरनाथ उड्डाणपुलावर शिवसेना उमेदवाराच्या गाडीचा अपघात। उमेदवार किरण चोबेंच्या चारचाकी वाहनानं अनेक दुचाकींना उडवलं। कार चालकासह चौघांचा मृत्यू, किरण चोबे ही गंभीर जखमी, प्रकरणी गुन्हा दाखल। गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 4 सभा। पालघरमध्ये 3 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीमध्ये शिवसेना स्वबळावर। नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असतानाही कार्यक्रमाला गैरहजर, गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। महाराष्ट्रामध्ये नाराजी नाट्य कोसळणार। भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार। सामनातील दाव्यानं खळबळ, नाराज शिंदेंना भाजप कवडीची किंमत देत नसल्याची टीका। नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला, याच्याशी मी सहमत नाही, मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। अमित ठाकरे उद्या नवी मुंबई दौऱ्यावर, नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार। अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्यालाही अमित ठाकरे अभिवादन करणार। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी हेवे दावे दूर ठेवावेत, गटबाजी करू नये, अन्यथा 5 वर्षांसाठी पक्षाचे आणि नेत्याचे दार बंद, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। अमेरिकेमधले लोकही विचारतायत अनगर कुठे आहे, राजन पाटील कोण आहे, जे शिव्या खातात तेच मोठे होतात, मंत्री जयकुमार गोरेंकडून माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक। तुमच्या हातामध्ये मत द्यायचं, निधी द्यायचं माझ्या हातात, बारामतीमध्ये निधीवरून अजित पवारांचा इशारा। माळेगावसह बारामतीच्या विकासासाठी माझी संपूर्ण टीम कटिबद्ध, अजितदादांचं आश्वासन। चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटले, शेकडो महिलांसह विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा कॅन्डल मार्च, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ, आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचं अस्तित्व संपेल, हिंदू धर्मानं एक नेटवर्क निर्माण केलंय, सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीची बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला नोटीस, संबंधित अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यामध्ये समितीसमोर हजर राहावं लागणार। सध्या जमीन केंद्र सरकारच्या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेतत्वावर। लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी करा, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल, 19 डिसेंबर रोजी सुनावणी होणार। याचिकेमध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंच्या नावाचा समावेश। मराठा समाजामधील मुलांकडे शासकीय नोकरीचं प्रमाण अधिक, मग आरक्षणाची काय गरज, SC-BC आरक्षण विरोधातील याचिकेवर सुनावणी दरम्यान वकिलांचा युक्तिवाद, 11 डिसेंबरला पुढील सुनावणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नागपुरातील देवगिरी बंगल्याची डागडुजी बंद, कंत्राटदारांना थकीत बिलांची रक्कम न मिळाल्यानं कामांवर बहिष्कार। हिवाळी अधिवेशनासाठी सुरू असलेली सर्व कामं सलग दुसऱ्या दिवशी ठप्प। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।